तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी, तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्राम करी, ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. कृष्णाचा कर्माबद्दलचा उपदेश ऐकून अर्जुन प्रश्न करतो, देवा, कर्म आणि कर्ता हे उरत नाहीत, हेच जर आपले मत असेल तर तुम्ही मला युद्ध कर असे का सांगता? अशा भयंकर कर्मात घालताना तुम्हाला संकोच कसा वाटत नाही? तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थो म्हणे. माझा कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग याबद्दल झालेला संभ्रम दूर करण्यासाठी इहलोकी आचरण्यास योग्य आणि परलोकी हितकारक होईल असा मार्ग मला नीट समजावून सांगा. अवधारी वीरश्रेष्ठा, ये लोकी या दोन्ही निष्ठा, मदची पासुनी प्रगटा अनादिसिद्धा. कर्मयोग आणि ज्ञानयोग यावरील अर्जुनाच्या प्रश्नांवर उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतो, हे वीरश्रेष्ठा, या पृथ्वीवर हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच पूर्वापार प्रकट झाले आहेत. एको ज्ञानयोगो म्हणिजे, जो सांखी अनुष्ठिजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. त्यातील एकाला ज्ञानयोग म्हणतात, ज्याचा अंगीकार ज्ञानी लोक करतात. या योगाने ब्रह्मस्वरूपाची ओळख होता क्षणीच ते तद्रूप होऊन जातात. एक कर्मयोगू जाण, जेथ साधकजन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. दुसरा कर्मयोग, जेथे साधक कालांतराने निष्णात होऊन परमगतीला पावतात. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. हे पहा, पक्षी जसा एका झेपेतच झाडावरील फळाला बिलगतो, त्या वेगाने मनुष्यास त्या फळापर्यंत जाता येईल का? तो हळूहळू ढाळे ढाळे, केतुकेनी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. तो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने खात्रीने फळापर्यंत पोचतो. तैसे देखपा विहंग ममते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळिते. त्याचप्रमाणे जे ज्ञानी असतात ते ज्ञानमार्गाचे आचरण करून तात्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात. येर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. दुसरे जे कर्मयोगी ते कर्मानुसार आपल्या विहित कर्माचे आचरण करून कालांतराने मोक्ष प्राप्त करून घेतात. सांगे पैलतीला जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. नदी पलीकडे जाण्याची जेथे गरज आहे तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल सांग बरे. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसेनी पाकू न किजे, की सिद्धूही न सेविजे केवी सांगे. किंवा भोजनापासून तृप्तीची इच्छा जो करतो त्याला स्वयंपाक न करता अथवा तयार असलेले अन्न न खाता तृप्ती कशी होईल? म्हणून ऐके पार्था, जया नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. म्हणूनच पार्था, ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्याला आपली विहित कर्मे कधीही त्याग करता येत नाहीत. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जी चेष्टा गुणाधीन आपैसी असे. जोपर्यंत मायेचे अधिष्ठान आहे तोपर्यंत मी कर्म करीन किंवा टाकीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण जीवाकडून घडणारी सर्व कर्मे ही मायेच्या अधीन असतात. देखे विहित कर्म जेतुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. जरी कोणी आपली विहित कर्मे हट्टाने सोडली तरी इंद्रियांचे स्वभावधर्म नाहीसे होतात का? सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुजाले परिमळू नेघे. कर्मत्याग केला म्हणून कानांचे ऐकणे बंद झाले का डोळ्यांची दृष्टी गेली किंवा नाकाने वास घेणे बंद झाले? हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्मत्यागू नाही प्रकृती म्हणता. हे इंद्रियांचे व्यापार बंद होत नाहीत तर मग सोडले ते काय? म्हणून प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या जीवाला कर्माचा त्याग करता येत नाही. देखे रथी आरूढिजे, मग निश्चळा बैसिजे, मग चळा होऊन हिंडिजे परतंत्रा. असे पहा की एखादा मनुष्य रथात बसल्यावर जरी स्तब्ध बसून राहिला तरी रथाच्या अधीन असल्याने त्याचे फिरणे होते. का उचललेले वायुवशे, चळे शुष्क पत्र जैसे, निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे. किंवा झाडाचे वाळलेले पान निश्चेष्ट असूनही ज्याप्रमाणे वाऱ्याच्या गतीने आकाशात भ्रमण करते, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, नैष्कर्म्यही व्यापारे निरंतर. त्याप्रमाणे मायेच्या आधाराने आणि कर्मेंद्रियांच्या विकाराने निष्काम मनुष्यही कर्मे करीत असतो.
जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. जे योग्य कर्म टाकून व कर्मेंद्रियांचे दमन करून कर्मातीत होऊ पाहतात, त्यांना कर्मत्याग घडत नाही. तया कर्मत्यागू न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. कारण त्यांच्या मनामध्ये कर्म करण्याविषयीची भावना जागृत असते. कर्मत्याग केला असे वरकरणी दाखवणे म्हणजे दीनपणाचे लक्षण आहे. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही. पार्था, असे लोक नेहमी विषयासक्त असतात असे निसंशय जाण. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्यांतरी रूढ लौकिक भावू. कर्मातीत मनुष्याची लक्षणे सांगताना कृष्ण म्हणतो, जो अंतर्यामी स्थिर आणि परमात्म्याचे ठिकाणी तल्लीन असून बाह्यातकारी लोकाचरणाप्रमाणे वागतो. जो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे. जो इंद्रियांना आज्ञा करीत नाही, विषयांची भीती बाळगत नाही आणि ज्या ज्या वेळेस जी जी कर्म करायची असतात त्या कर्मांचा तो अव्हेर करत नाही. तो कामना पात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. ज्याप्रमाणे पद्मपत्र सतत पाण्यात असूनही पाण्याने भिजत नाही, त्याप्रमाणे तो वासनेने ग्रस्त न होता त्याच्या मनाला मोहाची बाधा होत नाही. तैसा संसर्गा माझी असे, सकळांसारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्यात असल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे संसारात राहून तो मनुष्य इतरांसारखा दिसतो. तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणुची देखिजे, येरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची. वरकरणी जरी तो सामान्य वाटला तरी सहजपणे त्याची आत्मस्थिती ओळखता येत नाही. ऐसा चिन्ही चिन्हितू, देखसी तोची तरी मुक्तू, आशा पाश रहितू ओळख पा. अशा गुणांनी जो युक्त असेल आणि निरीच्छ असेल तो मुक्त आहे असे तू समज. स्वधर्म जो बापा, तोची नित्ययज्ञ जाण पा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. आपल्या उचित कर्तव्य कर्माचे आचरण करणे हाच नित्ययज्ञ आहे हे जाणून त्याप्रमाणे वर्तन केल्याने तेथे पापाचा शिरकाव होत नाही. हा निजधर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिक. प्राणी जेव्हा आपल्या उचित कर्माचा त्याग करून वाईट कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतात, तेव्हाच जन्म मरणाच्या फेऱ्यात पडतात. हा लोकू कर्मे बांधिला, जो परतंत्र भूतला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. आपल्या कर्तव्याचे आचरण न केल्यानेच हे सर्व जग कर्माने बांधले जाऊन मायेच्या पाशात गुंतले आहे. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी गा. कर्तव्य कर्माच्या आचरणाखेरीज तुम्ही अजून व्रतवैकल्य करू नका. उपास तापास करून शरीराला कष्ट देऊ नका. तसेच तीर्थयात्रांकरिता दूर जाण्याचे श्रम करू नका. योगाधिक साधने, साकांक्ष आराधने, मंत्रयज्ञ विधाने झणी करा. तुम्ही योगाधिक साधने, कामनिक आराधना व मंत्रतंत्रादी अनुष्ठाने करू नका. तैसा स्वधर्मरूप मखू, हाची सेव्य तुम्हा ऐकू, ऐसे सत्य लोकनायकू बोलता जाहला. आपल्या कर्तव्य कर्माचे निष्काम भावनेने आचरण करणे हाच एक यज्ञ आचरण्यास योग्य आहे, असे सत्य लोकनायक ब्रह्मदेव म्हणाला. देखे असतेनी देहधर्मे, एथ तोची एकू न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची. जो अखंड आत्मस्वरूपी रममाण असतो तो देहधर्मानुसार कर्मे करत असूनही त्यात लिप्त होत नाही. जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्य देख जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा. कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्याने कृतकार्य झालेला असतो, म्हणून सहजच कर्मसंगापासून मुक्त होतो. तृप्ती झालिया जैसी, साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. ज्याप्रमाणे तृप्ती झाल्यावर ती प्राप्त करण्यासाठी केलेली साधने आपोआप संपतात, त्याप्रमाणे आत्मानंदात रममाण झाल्यावर कुठलीही कर्मे उरत नाहीत. जववरी अर्जुना, तो बोध भेटे ना मला, तवची यया साधना भजावे लागे. अर्जुना, जोपर्यंत हे आत्मज्ञान झाले नाही तोपर्यंत मात्र या साधनांचे आचरण करावेच लागते. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे,
मार्ग सांडूनी अनारिसे चालत देखो. सामान्य मनुष्याप्रमाणे जाणकार मनुष्यही कुकर्माचा अंगीकार करतात. याबद्दल आश्चर्य वाटून अर्जुन कृष्णाला प्रश्न करतो, देवा, जे परमार्थ मार्गातील ज्ञानी आहेत त्यांची सुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन ते वाईट मार्गाने जातात, हे कसे? सर्वज्ञही जे होती, हे उपायही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. ते ज्ञानी असून त्यांना योग्य कर्माचरण काय आहे हे माहीत असूनही ते पापाचे आचरण का करतात? बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेणे जैसा, नावेक देखणाही तैसा बरळे कापा. जसे आंधळ्या मनुष्यास धान्य आणि कोंडा हे निराळे करता येत नाही, त्याप्रमाणे डोळस मनुष्यावरही अशी परिस्थिती का यावी? तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताचा ठाई मानी जाती. कृष्ण म्हणतो, ज्ञानी मनुष्याची ही बुद्धी भ्रष्ट होण्याची मूळ कारणे म्हणजे काम आणि क्रोध. या दुर्गुणांपाशी दयेचा लवलेशही नसतो. यांच्यामुळे बुद्धी समूळ नष्ट होते. हे रजोगुण मानसाचे, समूळ आसुरियेचे, धायपण ययांचे अविद्या केले. हे रजोगुणात्मक वृत्तीने उत्पन्न झालेले असून आसुरी संपत्तीचे कारण होत आणि त्यांचे पालनपोषण अविद्या करते. इही बोधाची रूपे लुंचिली, सुखाची लिपी पुसली, जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. यांच्यामुळे ज्ञानाची रोपे खोडून जातात, सुखाचा समूळ नाश होतो आणि प्राणीमात्रांच्या जीवनात त्रिविध तापाची आग उत्पन्न होते. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव. कामक्रोधांचे मूळ वास्तव्य इंद्रियांचे ठिकाणी आहे आणि इंद्रियांपासून कर्माचा उगम होतो. म्हणून या इंद्रियांना आधी वश करून घे, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. असे झाले की मग मनाची धाव कुंठित होऊन बुद्धीची सुटका होईल आणि मगच या कामक्रोधादी दुष्ट प्रवृत्तींचा नाश होईल. तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणचे. अशा प्रकारे राग आणि द्वेष जर नाश पावले तर मग ब्रह्मरूपी स्वराज्याचा उदय होऊन त्या मनुष्याचा आत्मसुख भोगण्याचा मार्ग मोकळा होतो.